नमस्कार, मी असलम मुल्ला. आपण पाहत आहे कराड वार्ता. या क्षणाची अत्यंत महत्त्वाची मी बातमी घेऊन आलो आहे, जेणेकरून आजच्या पिढीला आणि रिक्षा चालकांना प्रेरणा देणारी ही बातमी आहे. माझ्यासोबत आहेत नासिर संदे. हे कारवे गावचे आहेत आणि आजपर्यंत त्यांनी रिक्षा व्यवसायावर आपलं कुटुंब उभं केलेलं आहे. त्यांना 2 मुले आहेत, ते सुद्धा बाहेर नोकरी करतात आणि अतिशय चांगलं म्हणजे एक प्रामाणिक रिक्षावाला, एक प्रत्येक प्रवाशाला सांभाळून घेणारा, कधी कोणाकडे कमी पैसे असतील तर कधी वाद न घालणारा असा रिक्षाचालक नासिर संदे हा माझ्यासोबत आहे. हा कारवे गावचा आहे, त्याच्याशी मी बातचीत करतोय. नमस्कार नासिर साहेब. नासिर भाई, किती वर्षापासून तुम्ही रिक्षा चालवता, काय सांगाल? 22 वर्षापासून. तुम्ही या रिक्षा व्यवसायात कसे आला? रिक्षा व्यवसाय भावाचा एक हे होतं, मन होतं पप्पाचं, भावाचं. रिक्षा आपल्याला पाहिजे, धंदा दुसरा नाही काही. रिक्षा व्यवसायामधनं आपले पोरं जपून आपले व्यवसाय पुढे न्यायचा. मंडप होता, ते मंडप काय भावाला दिला. सगळं रिक्षा दिली. मी 20 वर्षे दुसऱ्याच रिक्षा चालवून परत रिक्षा घेतली. 20 वर्षे माझा 20 वर्षाचा अनुभव आहे. दुसऱ्याच रिक्षावर अकाउंट देऊन आपल्या गरिबातनं वर आलो. आपली पोरासनी शिक्षण केलेलं आहे, पण शिकवाई नाही दिली. 10वी 12वीपर्यंत झाली, पोरं शिकवली. माझ्याकडे पैसा नव्हता, काय नव्हता. ही रिक्षा घ्यायला मी अकाउंटवरनं पोरासनी शिकवून माझा संसार आपला चालू केला. एखाद्या पॅसेंजरकडे कमी पैसे असल्यानंतर कसे ॲडजस्ट केलं? सांगतो, गरीब आपला हा नसले पैसे तरी पुन्हा द्या, नाहीतर नसले तरी जावा आपले, तुम्ही तुमच्या मार्गाने तुम्ही जावा. आमचं काम आम्ही सोडवायचं, नसले पैसे तरी सोडून देतो आपलं काम. आता कसं चाललंय तुमचा परिवार वगैरे? बरा चाललाय, एक नंबर चाललाय. तुम्ही इतर रिक्षावाल्यांना काय संदेश देणार आहात? रिक्षावाल्याने आपलं असंच की बिनव्यसनी धंदा करावा, बिन येणं कुठलंही व्यसन करू नये. दार गुटखा दारू अजिबात पिऊ नये माणसाने.